पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदियातून भव्य पदयात्रा काढण्यात आली असून या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील स्वतः सहभागी झाले असून भर उन्हात ही पदयात्रा गोंदिया शहरात निघाली आहे। दरम्यान विदर्भात 5ही जागांवर काँग्रेस निवडून येईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे। पहिल्या टप्प्याच्या 5ही जागा काँग्रेस विदर्भात जिंकते आहे आणि असंच जो वातावरण पूर्ण देशात आहे त्याच्यामुळे बीजेपी 150च्याही वर जाणार नाही आणि ते सत्तेच्या बाहेर जाणार आहेत हेच आम्हाला माहिती आहे। उमेदवारीला आपण समोर जात आहे, इलेक्शनला आपण समोर जात आहोत आणि वातावरण निर्मिती झालेली आहे। मागील 25 वर्षापासून इथं पंजा नव्हता, पंजाला पाहून सगळे लोक उत्स्फूर्तित आहेत आणि बाकीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा आपल्याला फुल याच्याने सपोर्ट करत आहेत। त्यामुळे वातावरण चांगले निर्मिती इथं झालेली आहे आणि आपल्याला माहीतच असेल मागील 5 वर्षापासून हा खासदार एकदम निष्क्रिय होता, एकही काम त्याने केलेले आहे, एक उद्योगधंदासुद्धा आणलेला नाही, रोडचा डेव्हलपमेंट नाही आहे, बेरोजगारी वाढतच आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे सुद्धा ज्वलनशील आहेत। तर या पदयात्रेत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते।